दिशा सालियान मृत्यू प्रकरणात घातपात नसल्याचं एसआयटीचं प्रतिज्ञापत्र. या प्रकरणातील आरोप निराधार. एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख. सतीश सालियान यांची याचिका योग्य नसून ती फेटाळावी. मुंबई पोलिसांची कोर्टाला विनंती. आदित्य ठाकरेंनी सुद्धा दिशा सालियान प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केली. आदित्य ठाकरेंकडून कोर्टाकडे याचिका फेटाळण्याची विनंती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी. जगतापांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे धमकी. हिंदुत्वासंदर्भातील भूमिका आणि वक्तव्यांमुळे आमदार जगताप चर्चेत. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या संयुक्त विजयी मेळाव्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी बॅनरबाजी. मराठी माणसाने एकजूट व एकत्र व्हावं हीच काळाची खरी गरज व आमची ताकद. वरळी दादर परळमध्ये बॅनरबाजी. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण. चूक असेल तर शेतकऱ्यांनी त्यांची माफी मागेन मी. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसोबत, असं लोणीकरांचं वक्तव्य. तुमच्या बापाला मोदींनीच पेरणीचे पैसे दिले. या लोणीकरांच्या वक्तव्यावरून विधानसभेत विरोधकांचा गदारोळ. मंत्री लोणीकरांची वकिली करतायत. लोणीकरांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका आहे का? वडेट्टीवारांचा सवाल. आषाढी वारीत अर्बन नक्षल्यांचा शिरकाव झालाय. त्याला तात्काळ रोखा. मनीषा कायंदे यांची सभागृहात मागणी. संविधान दिंडी पर्यावरण वारीच्या नावाखाली लोकायत फाउंडेशनचे लोक पथनाट्य भाषणं देऊन बुद्धिभेद सुरू असल्याचा कायंदेंचा आरोप. वारीत काही असामाजिक तत्व घुसले असतील तर चौकशी करून कारवाई करू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. वेळ आल्यास संविधानासाठी प्राण देऊ. अर्बन नक्षलवादी म्हणायचं असेल तर म्हणा. जनसुरक्षा कायदा येणार याचा माज आतापासून दिसतोय. जितेंद्र आव्हाडांची मनीषा कायंदेंच्या वक्तव्यावर टीका.